अशा प्रकारे आम्ही लोणचं केलंय रेडीमेड मसाला आणून. छान झाले वा, स्मेलच मस्त येतोय. तर इकडे आम्ही जसं काही आंबे फोडून वगैरे आणले आपल्या लोणच्यासाठी, तर त्याच्यामध्ये घरी आल्यावर जाड मीठ टाकून ठेवलं होतं आईनी. इकडे अशा प्रकारे सगळं काही मिक्स केले आम्ही तेल वगैरे टाकून. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज सकाळची कामं वगैरे चालूच आहे घरातले, आणि सोबतच आई आणि मी आम्ही चाललो आहे बाजारामध्ये, कारण की आम्हाला घ्यायच्या लोणच्यासाठी कैऱ्या, म्हणजेच की लोणच्याचे आंबे बघायला जायचं आहे. सो चलो बघूया कसे भेटत आहे. तर मी आणि आई सकाळी सकाळी बाजारामध्ये गेलेलो होतो, आणि आजीसुद्धा आल्या होत्या. पुढे तुम्हाला बघायलाच भेटेल, त्यांना पण घ्यायच्या होत्या कैऱ्या. तर रविवार होता, त्याच्यामुळे सकाळी सकाळी शेतकरी लोक सगळे येतात कैऱ्या वगैरे घेऊन त्यांच्या शेतातले, आणि भरपूर मोठा असा बाजार टाईपच असतं. आणि तिथे लगेच कैऱ्या घेतल्या की फोडून पण देतात. म्हणजे हे दादा होते ना, ते फोडून पण देत होते. तर याला अडकित्ता बोलतात, सगळ्यांनाच माहीत असेल. तर छान अशा आम्ही पण कैऱ्या घेतल्या. त्यानंतर मग आम्हाला कैऱ्या बघत होतो आम्ही, तर एका ठिकाणी भेटल्या चांगल्या, आणि मग थोडीशी आम्ही बार्गेनिंग करत होतो की कमी द्या, जास्त पैसे नका घेऊ, असं तसं चाललं होतं आईंचं आणि आजींचं. तर आम्ही मस्त अशा कैऱ्या घेतल्या. तिथून बघू शकता तुम्ही, छान होत्या, अशा मोठ्या मोठ्या आणि गावठी होत्या एकदम छान. तर तिथेच आम्ही घेतल्या त्या, आणि धुवून पण घेतल्या, कारण की आम्हाला लगेच इथून फोडून घ्यायच्या होत्या. तर आम्ही घरूनच पाणी वगैरे घेऊन गेलेलो होतो. तर कैऱ्या घेतल्या तिथेच, लगेच धुवून पण घेतल्या. एक कॉटनचा कपडा पण नेला होता, तर कपड्याने पुसून वगैरे पण घेतल्या. आणि त्याच्यानंतर तिथेच मग कापून वगैरे घेतल्या. त्यातल्या कोया वगैरे ज्या असतात त्या आपण तिकडेच स्वच्छ करून घेतलं सगळं काही. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. इकडे आता आम्ही मस्तपैकी सगळेजण जेवण करतोय. जेवणामध्ये मस्त अशी राजम्याची भाजी बनवली, सोबतच पापड वगैरे आणि अनारसे, मामाच्या घरचे अनारसे, माझ्या धोंड्याचे मस्त असे. आणि आम्ही सगळेजण जेवण करतोय, आजी पण आहेत. तर इकडे आम्ही जसं काही आंबे फोडून वगैरे आणले आपल्या लोणच्यासाठी, तर त्याच्यामध्ये घरी आल्यावर जाड मीठ टाकून ठेवलं होतं आईनी. किती वेळ ठेवलं आई हे? ते दिवसभर ठेवायचं. नाही, तुम्ही मीठ टाकून सकाळपासून ठेवलं होतं आपण घरी आल्यावर. मीठ आणि थोडीशी हळद टाकायची. थोडीशी हळद टाकताय आणि ते काढून घ्यायचं चांगलं, आणि दिवसभर असंच ठेवायचं. आंबे घेतले, धुतले तिथं आम्ही, ते आपल्या पुसून व्हिडिओ घेतले. ते तर तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओ मध्ये, ते पुसून घेतले, मग कापून आणले आम्ही. आणि कापल्यानंतर पूर्ण त्याचं ते काळं बिळ, ते कोया, ते सगळं काढून घेतलं आम्ही, घरी आणले. आता त्याच्यात मीठ, जाडं मीठ टाकलं, थोडी हळद टाकायची, आणि दिवसभर ते असं काढून ठेवायचं हळद मीठ. आणि संध्याकाळी ते कपड्यामध्ये बांधून टांगून ठेवायचे. सगळं ते आंबट पाणी वगैरे सगळं निघून जातं. असं काढून घ्यायचंय चांगलं. ते मिठाचं पाणी होतं ना, मिठाच्या पाण्याने सगळं आंबट पाणी निघून जातं. म्हणजे सगळं मिक्स करून घेत आहे आई, आणि त्याच्यानंतर मग कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. तर आता इकडे आम्ही ते दिवसभर मीठ आणि हळदीच्या म्हणजे मीठ आणि हळद लावून ठेवले होतं कैऱ्यांना. तर ते आता बांधून ठेवायचे एका कपड्यामध्ये, पॅक बांधायचं, आणि खूप सारं पाणी, हे पाणी जरा त्याच्यामध्ये, आता हे सगळं आंबट पाणी निघून जाईल. आता रात्रभर आम्ही हे टांगून ठेवणार, पॅक कपड्यामध्ये बांधून टांगून ठेवायचं. तर इकडे बघा, ह्या परतमध्ये एवढं पाणी दिसतंय, तर इतकं पाणी निघालं रात्रभर. आता अजून पण याच्यामध्ये पाणी येतात, ते रात्रभर सगळं पाणी निघून जाईल. आणि मग उद्या दिवसभर किंवा दिवसभर सुकवावं लागतील का? मग घरातच टाकू ना. हां, दिवसभर सुकवायचे मस्त. तर आता इकडे आम्ही हे जे कैऱ्या बांधलंय एका कपड्यामध्ये, तर ते इकडे बाहेर गॅलरीमध्ये आमच्या एका खिडकीला बांधून दिलंय. रात्रभर छान गार हवा पण लागेल, आणि त्याच्यात राहिलेलं पाणी सगळं ते निथळून पण जाईल. त्याच्या खाली एक पातेलं ठेवलंय. मग तर हे बघा, मीठ आणि हळद वगैरे लावून संध्याकाळी टांगून ठेवलेलं होत्या. त्याच्यानंतरचा हा दुसरा दिवसाचा व्हिडिओ आहे. तर दिवसभर मस्तपैकी सुकवून दिलंय, आणि छान प्रकारे अशा सुकल्या. जास्त पण नाही सुकल्या, जास्त सुकल्या तर ते एकदम कडक होऊन जातं आपलं लोणचं. एकदम म्हणजे जरा मऊच आहे, आणि खूप म्हणजे सुकलं आहे पण जास्त कडक नाही आहे. तर आता आम्हाला लोणच्याचा मसाला वगैरे बनवायचा आहे, तोही मी तुमच्यासोबत शेअर करते. आता हे सगळं आम्ही बनवून घेते. तर आता इकडे कढईमध्ये तेल ठेवले मसाला बनवण्यासाठी, लोणच्याचा मसाला बनवायचा आहे. तर इकडे कढईमध्ये तेल ठेवलंय. अंदाजे किती तेल आहे? 1 किलो तेल आहे. आम्ही यावर्षी काय केलंय, रेडीमेड मसाला आणलाय. म्हणजे की हा जो दिसतोय ना मसाला तयार केलेला आहे, दरवर्षी घरीच करतो, पण यावर्षी म्हटलं आणून बघू. तर अशा प्रकारचा मसाला आहे. फक्त आपण तेल वगैरे टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण जितकं प्रमाण सांगू ना, म्हणजे आपली कैरी किती असेल किंवा किती किलो असेल त्याच्यावरती हे प्रमाण भेटतं. आणि आता आई इकडे गूळ वगैरे मिक्स करून घेत आहे लोणच्यात टाकायला. किती किलो हे? किती आहे आई? 5 किलो आंबे सांगितले, तर 5 किलो आंब्याला त्यांनी 450 म्हणजे 400 रुपयाचा करून दिलाय मसाला. अच्छा, अंदाजाप्रमाणे. याच्यामध्ये सगळं आहे,
सगळं मिक्स आहे, आपल्याला टाकायची गरजच नाही. मोहरीची डाळ, लवंग, बडीशोप, लवंग, हा म्हणजे मिरे, सगळा मसाला रेडी जे काय आपण घेतो सुट्टा मसाला तो सगळा त्यांनी तो म्हणे यावेळेस एवढं नेऊन बघा म्हणे लोणचं करून बघा. तर हे आणलंय आम्ही रेणुकावाल्यांच्या इथून. रेणुका मसाल्यावाला जिथून आणलं हे. याचं लोणचं मी केलंय आईचं तर खूप छान झालंय. अच्छा. मग आम्ही पण तिचं छान झालंय म्हणून आम्ही यावेळेस करून तयार बघू मसाला आता. आणला. आणि लसूण पण टाकायचं आहे. तर तेल तापलं हा की मग तेलात लसूण लसूण टाकून टाकून. मग तो मसाल्यामध्ये टाकायचा. आणि इकडे कैरा तर बघितलंच, हे आपलं हे एकदम छान असं जास्त पण सुकलं नाहीये जेणेकरून ते खूप कडक होईल असं इतकं पण सुकलं नाहीये. हे बघा असा काही मसाला आहे तो मस्त असा सगळं आहे त्याच्यामध्ये. कलर थोडा मोबाईल मध्ये वेगळा दिसतोय पण इकडे दिसताना एकदम असा लालसर कलर आहे मस्त असा. आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकताय आई. जाड मीठ घेतलं इकडे आम्ही. तर अंदाजानुसार मीठ टाकायचं. आपल्या या मसाल्यामध्ये मीठ वगैरे मिक्स केलेलं नसतं, आपल्या याच्याने टाकायचं. 3 पावशेर मीठ सांगितलंय पण मी थोडं कमी टाकते कारण मग ते खारट झाल्यानंतर चांगलं नाही लागत लोणचं. हे बघा मस्त असं साईडने मीठ टाकलंय. आणि आता गूळ टाकताय आई त्याच्यामध्ये. हे बघा गूळ पण एकदम असं बारीक करून घेतलाय. गोड आपल्या आवडीनुसार, कोणाला आंबट लागतं कोणाला आम्हाला गोड लागतं. गोड आंबट थोडंसं असं आंबट गोड. आम्ही अर्धा किलो घेतलाय. परत आंबट जर वाटलं तर आम्ही परत टाकू वरून. मस्त लागतं. आता इकडे लसूण तळून घ्यायचा थोडासा, म्हणजे त्याला तर टाकायचं पण आम्ही बघतोय जास्त जर तापेला असलं तर खूप लाल नको व्हायला लसूण म्हणून आम्ही चमच्यात घेऊन बघतोय. लसूण तळलाय आणि आता आम्ही तेल पळीने मसाल्यामध्ये टाकतो. सगळं काही अशा प्रकारे टाकतोय आम्ही आणि मिक्स पण करतो लगेच थोडं थोडं. हे बघा इकडे अशा प्रकारे सगळं काही मिक्स केले आम्ही तेल वगैरे टाकून. आणि आता त्याच्यामध्ये लोणच्याच्या कैरीच्या ज्या खापा आहेत त्या मिक्स करायच्या. मस्त असं मिक्स करून झालंय. वास पण खूप छान येतोय. त्याच्यावरूनच कळतंय लोणचं खायला भारी लागेल असं वाटतंय मला. मस्त असं झालंय मसाला रेडी. तर आता इकडे थोडा मसाला थंड होऊ दिला एकदम नॉर्मल. आणि आता त्याच्यामध्ये या खापा टाकून देत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. सकाळीच टाकणार होतो आम्ही कालच्या आहे म्हणून आम्ही आता लगेच भरून घेऊ राहिलो. कारण मग परत त्या खापा अशा नरम पडत्या त्याच्यामुळे आता काढून ठेवतो आम्ही सकाळी भरणीत भरू. इकडे आता अशा प्रकारे सगळ्या खापा मिक्स करून झाल्या मसाल्यामध्ये. आणि बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे मिक्स केलंय सगळं काही. आता सकाळी दाखवू आम्ही परत तुम्हाला. सकाळी परत दाखवेल जेव्हा ते तेल पूर्ण सगळं मिक्स होऊन जाईल ना. आता हे आम्ही रात्रभर असंच ठेवणार आहे आणि सकाळी जेव्हा याच्यातलं गुळाचं पाणी होईल, मिठाचं पाणी होईल आणि तेल पण जेव्हा सुटल त्याला तेव्हा आम्ही सकाळी पुन्हा दाखवतो कसं होतं लोणचं. आणि आम्हाला बरणीत पण भरायचं ना, बरणीत भरल्यावर बरोबर दाखवतो आम्ही कसं आहे ते. स्मेल पण छान येतोय त्याचा. तर आता रात्रीचं लोणचं आम्ही मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं. तर खूप छान पद्धतीने सगळं काही मिक्स झालंय. तेल आहे पण तेल खाली गेलेलं आहे. हा ते पण दिसतंय. आता ते 2 दिवसांनी पार वरती येईल. हा आता ते बरणीमध्ये भरायचंय आम्हाला. इकडे आमची लोणच्याची बरणी आणि आई काय करताय मीही ते पहिल्यांदाच पाहिलंय. मी पण लहानपणी माझ्या आजीने ते करायचे. लोणच्याची बरणी पहिली उधळून घ्यायची, धुवून सुकवायची, ती अगरबत्ती लावायची आणि बरणी अशी उधळून घ्यायची. असं करायचं. मग मी तशीच करते. म्हणजे अगरबत्ती असं ठेवतो आम्ही आणि बरणी त्याच्यावर पालती घालतो 2 मिनिटं. अच्छा. किंवा अशी अगरबत्ती दाखवली तरी चालतं त्याच्यामध्ये. मी काय त्याच्यामध्ये गेली ना ते. म्हणजे आईंची तुमची आजी करायची का असं? सगळ्या करायच्या. जुन्या बाया सगळ्या त्या मनाच्या बरणी बुधवून घ्यायची मग लोणचं भरायचं. असं काय आता आपल्याला एवढं माहिती नाही राहत असं करायचं. तर तशाच प्रकारे आई इकडे करताय. आणि आता 2 मिनिटं फक्त ठेवायची आणि काढून घ्यायची. त्याच्यामध्ये असा तो दूर पसरला का. हे बघा मस्त प्रकारे सगळं काही मिक्स झालंय. अजून ते बरणीत टाकल्यावर किती दिवसांनी आई छान मुरतं ते? 7-8 दिवस. 8-8 दिवसांनी पूर्ण गुळाचं पाणी होतं, मिठाचं पाणी होतं आणि मग तेल पण वरती येतं लोणच्यामध्ये.
मग त्याची लोणच्याची टेस्ट त्याला 7-8 दिवसानंतर प्रॉपर येऊन जाईल. म्हणजे मुरल्यानंतरच ती चव चांगली लागते. तर आता आई इकडे बरणीमध्ये भरून घेणार आहे. आणि असं आम्ही केलेलं आहे लोणचं. अशा प्रकारे आम्ही लोणचं केलंय रेडीमेड मसाला आणून. छान झालंय पण छान झाले, स्मेलच मस्त येतोय. आम्ही त्याची टेस्ट केल्यानंतर सांगू आम्ही. पहिल्याच वर्षी केलंय आम्ही असं हा रेडीमेड तयार मसाला आणून लोणचं केलं असं. तर आता इकडे आई बरणीमध्ये भरून ठेवताय लोणचं. तर अशा प्रकारे आम्ही वर्षभर टिकणारं लोणचं छान अशा पद्धतीने बनवलं आहे. तर चला इथेच व्हिडिओची एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.